8ची मॅच आहे। आता ठीक 7 वाजलेत। आता मला दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाण्याला। तर नमस्कार, मी साटम। मागचा व्हिडिओ पाहिला असाल तर माहिती असेल मी नक्की कुठे चाललोय ते ठाणा रिटर्न। वेळेचं नियोजन ज्या वेळेला आपल्या विरुद्ध असतं त्यावेळेला हे वेळेचे काटे जरा जास्त जोरात फिरतात नाही का। त्यात वार सोमवार संध्याकाळचे 7 म्हणजे ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी मध्य रेल्वेचा सर्वात पीक। फक्त विषय गर्दीचाच आहे। विषय गर्दीचा तर होताच, पण गर्दीचा विचार करत राहिलो आणि ट्रेन सोडत बसलो तर मुंबईकर कसला नाही का। मग हर हर महादेव म्हटलं आणि येणाऱ्या पुढच्या ट्रेन मध्ये शिरलो। मग काय चेंगरा चेंगरी, अंधार, ह्याच्या घामाचा वास त्याच्या घामाचा वास, पायावर पाय डोक्याला डोकं, काय ना काय भिडवत कसा तरी जाऊन आतमध्ये जागा बनवली। जशी प्रत्येक मुंबईकर या स्पर्धेच्या जगामध्ये जागा बनवण्याचा प्रयत्न करतो तशीच। पण लगेचच आयुष्याचे ठळक सत्य पाहून कुठल्या तरी एका गोष्टीची जाणीव झाली। असो, पण कायम असं धगधगतं आणि धकाधकीचं आयुष्य जगणाऱ्या त्या प्रत्येक मुंबईकराला राम राम। फुल विषय हार्ड असतो लोकल मध्ये। आता मी चाललो फास्ट ट्रेन पकडायला। जीव घुसमटलेला। लोक कशी प्रवास करत असतील दररोज काय कल्पना नाही। ट्रेन आली आहे। दादरला उतरलो, धावतच जाऊन फास्ट ट्रेन पकडली आणि गर्दीच्या बाबतीत एक लेवल अप गेलो की काय अशा प्रकारचा भास मला झाला। कारण इतकी गर्दी होती की निव्वळ माझी 2 पावलं जमिनीवर होती का हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय आहे। पण इतक्या गर्दीमध्ये सुद्धा लोकांनी हा वेळ कसा घालवायचा त्यासाठी जे मनोरंजन शोधलंय आणि छोटे छोटे मिनी थिएटर्स मी एकंदरीत ट्रेन मध्ये पाहिले ना, ते बघून असं वाटलं मानव काही करू शकतो। काही काळाने सीट मिळाली आणि हायसं वाटलं। आणि ह्या ऍडव्हर्टाइजमेंट ह्यांच्याबद्दल काय बोलायचं। आणि परफेक्ट टार्गेट ऑडियन्स त्यांनी निवडलाय। कारण इतका संघर्ष केल्यानंतर कुठेतरी कोणाच्या तरी मनामध्ये नक्कीच येईल की काही सोपा मार्ग मिळतोय का ह्याबद्दलचा। आणि अशा वेळेला लोक ह्यांच्या मागे जातात। फायनली पोहोचलोय ठाण्यामध्ये। फक्त 5 मिनिटं उरलेत मॅच सुरू व्हायला। लगेच जातो स्टेडियम मध्ये। मॅच कुठली आहे तुम्हाला सांगतोच जाता। आणि हो, हा गौरव द गँगस्टर हाच घाटकोपरला भेटणार होता आपल्याला, पण काही कारणास्तव ह्याला झाला लेट। लवकर आहे लवकर। फायनली गौरव द गँगस्टरनी उडी मारली आणि इकडे आला लगेच। खरोखर उडी मारलीस काय? हो, एकदम हाय जम्प। मग ऑलिम्पिकला जायला तुला काय हरकत नाही? यस, ते मला मी सध्या त्यांनी वेटिंग वर ठेवलंय मला। बघू कधी कॉल करून बोलवतात। ओके ओके। ते प्राइस पण कन्फर्म आहे माझं। कुठलं मेडल? डायमंड मेडल? हा, ते ऍक्च्युअल मध्ये ते बोलतात त्याच्या पण वरचं कुठलं बनतंय का बघूया। डायमंड मी बोललो हम छोटी चीजों का 5 नहीं रखते। शिल्प पाहून एकदम भारी वाटलं, पण आता वेळ नाही जास्त अजून व्हिडिओज फोटोज घ्यायला। आता थेट चाललोय मॅच कडे, कारण मॅच जस्ट चालू झाली असेल, टॉस तर झाला। त्यामुळे पुढे काय गोष्टी घडल्या ना ते पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो। तोपर्यंत कनेक्टेड राहा। बाकी हर हर महादेव।